माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 18. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 52. जयंत अवताराच्या वृत्तांताचे वर्णन. जयंताच्या अवताराचे, त्याच्या चरणाचे, त्याला इदुल ह्या नावाने कृती कशी मिळाली त्याचे वर्णन करताना सूत महर्षी सांगू लागले. कृष्ण 14 वर्षाचा झाला तेव्हाची गोष्ट. जयंत इंद्राचा पुत्र होता. तो जानकीच्या शापाने कलियुगात स्वर्णवतीच्या पोटी आला. चैत्र शुक्ल नवमी तिथीस गुरुवारी मध्याग्नीच्या वेळी चंद्रमुखी असा त्याचा जन्म झाला. त्याच्या अंगावर राज्याची सर्व चिन्हे होती. तो इंद्राचा पुत्र असल्याने त्याचे नाव ऋषी व देवगणाने इंदुल असे ठेवले. आनंदित आल्हादाने त्याचे जातकर्म आदी संस्कार करून मोठमोठे दाणे केले. त्यानंतर 2 महिन्यांनी तेथे आलेल्या योगसिंहाने स्वर्णवतीस धन भेट दिली. त्यावेळी 7 दिवस आनंदोत्सव झाला. इंदुल 6 महिन्याचा झाल्यावर इंद्राने त्याला पळवून इंद्रपुरी नेले. तेथे जो वाढून 16 वर्षाचा राजपुत्र बनला. त्याने पित्याकडून दिव्य विद्या शिकल्या. इकडे इंदुल नाहीसा झाल्यामुळे आल्हाद त्याचे कुळातील राज्यातील लोक दुःखी झाले. त्यांनी निराहार होऊन देवी शारदा उर्फ चंडिका हिची करुणा भाकून तिची आराधना करून तिला प्रसन्न करून घेतले. देवीने त्यांना तो इंद्राकडे आहे असे सांगून म्हटले. 3 वर्षांनी तो परत येईल. मग तू जिवंत असेपर्यंत तोही तेथे राहील आणि त्यानंतर स्वर्गात जाऊन इंद्राचा पुत्र जयंत म्हणून परत राहू लागेल. भाग 53. बलखाणी विवाहाचे वर्णन. बलखाणीच्या विवाहाच्या वृत्तांत सूत महर्षी सांगू लागले. योगदर्शनाच्या द्वारे जे दिसले ते असे. कृष्ण 17 वर्षाचा झाला. रत्नभानू राजा मरण पावल्यावर केरुधन्व देशाचा राजा गजसेन बनला. त्याला पृथ्वीराजाची भय वाटे म्हणून अग्निदेवाची आराधना, यज्ञ, ध्यान, व्रत, पूजनाने करून तो सदाचाराने वागू लागला. 12 वर्षांनी अग्निदेव प्रसन्न झाले. त्यांनी त्या शुभ असा पावकीय अश्व, 2 पुत्र, 1 गजमुक्ता कन्या दिली. हे 4ही अग्नी वर्णाचे शुभ्र लक्षणाने युक्त देवता समान सर्व विद्यांचे पंडित जणू अग्नीच होते. त्या कन्येला धर्मापाशी विवाह होण्याचा वर देवीने दिला. त्या शार्दूलवंश राजाने कन्येचे स्वयंवर योजिले. तिच्या सौंदर्याने मोहित झालेले अनेक देशांचे राजे तेथे होते. मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीस सोमवारी हे स्वयंवर होते. विजेप्रमाणे वर्ण असलेली ती चंचला तेथे येताच धर्मश बलखाणी मोहित झाला. ती गजमुक्ता देखील त्या बलखाणीला पाहून मोहून गेली. त्यामुळे त्या शुभाननेने स्वयंवराची जयंतीमाला त्याच्या गळ्यात घातली. त्याबरोबर कारक वगैरे राजांनी बलखाणीला वेढा घातला. हे सर्वजण सशस्त्र होते. त्यांची इच्छा तिला पळवून न्यायची होती. तलवार उपसून बलखानाने त्यांच्यापैकी 1/5 राजांची मुंडकी उडवली. त्या राजांमधल्या ज्येष्ठमयी राजाच्या पुत्राने बलखानीच्या हातावर खड्गाचा वार केला. तेव्हा त्यांची 2 खड्गे झाली. म्हणजे त्या तलवारीचे 2 तुकडे झाले. हे पाहून तो पळून गेला. त्याच्या मागोमाग बाकीचे राजेही निघून गेले. असा शत्रू राजाचा पराभव करून बलखानी त्या कन्येस पालखीत बसवून स्वगृही परतला. त्याला अशा रीतीने गेलेला पाहून गजसेनने तेथे आला. त्याला दुर्गेच्या शक्तीने बेशुद्ध करून गजसेनाने लोखंडी दोराने बांधून स्वतःच्या राज्यातल्या लोहदुर्गात नेले. तेथील चांडालांना त्याने आज्ञा केली, याला काट्यांनी झोडपून ठार करा. त्या आज्ञेनुसार भयंकर चांडालांनी त्याला बांधून मारणे सुरू केले. त्या मारण्याने तो शुद्धीवर आला. त्यामुळे गजसेनाने त्या चांडालांनाच लाथा बुक्क्या मारणे सुरू केले. त्याच्या तावडीतून निसटलेल्या त्या चांडालांनी त्या किल्ल्यांची दारे खिडक्या घट्ट लावून ते आता राजाच्या रोखाने चालू लागले. परिस्थिती ओळखून गजसेन बलखानी जवळ गेला. म्हणाला, हे वीरा, तू महान बल असलेला आहे. त्या चांडाल्यांनी तुला बांधून लुटले, बेशुद्ध करून वनात नेले. माझी कन्या तुला मंडपात प्राप्त झाली. त्यामुळे तू जिवंत असलेला पाहून बरे वाटले. आता तू माझ्या कन्येशी लगेच विवाह करून स्वगृही जाण्यास योग्य आहे. त्याच्या ह्या म्हणण्यानुसार तेथेच एक मंडप उभारून विवाहाची सर्व तयारी केली. मंडपाची पूजा करून त्याने आल्हादास एक पत्र लिहून मांडणी स्वराबरोबर पाठवले. त्यात त्याला त्याच्या सैन्याला बलखानीच्या विवाहासाठी आमंत्रण दिले. त्यानंतर रात्र झाल्यावर बलखानीने गजसेनाने दिलेले जेवण खाल्ले. त्यामध्ये विष मिसळले होते, पण शुभवर असल्याने या विषाने तो मेला नाही, फक्त बेशुद्ध झाला. त्याबरोबर गजसेनाने त्याला बांधून टाकले. त्याचे सैनिक वेताच्या काट्यांनी बलखानीला मारू लागले.
मारामुळे रक्तस्राव होऊन त्यातून शरीरातले विष निघून जाताच तो शुद्धीवर आला. म्हणाला, हे राजा, तुझे सैनिक मला का मारत आहे? त्यावर गजशयन म्हणाला, ही आमच्या येथील रीत आहे, विवाहाआधी असेच करतो. यावेळी त्याची कन्या गजमुक्ता तेथे आली. म्हणाली, तुम्ही कोणास मारत आहात? राजा गजशयन म्हणाला, मुली, तू ताबडतोब स्वतःच्या महालात जा बघू. हा एक शेतकरी धन चोरण्याच्या आशेने आला होता, म्हणून त्याला मारित आहोत. राजा गजशेनाचे भयंकर उद्गार ऐकून बलखाणीचे लगेच स्वतःची भयंकर बंधने तोडली आणि हाती तलवार घेऊन तो लढू लागला. त्या घेरलेल्या अनेक सैनिकांना त्याने ठार केले. गजशेनाचा मोठा मुलगा सूर्यधुती आता बलखाणीशी लढायस आला. त्याने बलखाणीस बांधून एका दरीजवळ मध्येच ठेवले. आपल्या पतीच्या अवस्थेने दुःखी झालेली गजमुक्ता रात्री तेथे गेली. मग त्याच्यावर पहारा करणाऱ्यांना धन देऊन ती त्याला म्हणाली. अशा प्रकारे ती रोज रात्री तेथे येऊन जाई. याप्रमाणे पंधरवडा लोटल्यावर विवाहाच्या निमंत्रणावरून अल्लाद 7 लाख सैनिकांना घेऊन येथे पोहोचला. त्याला बलखाणीची सर्व हकीकत समजल्यावर त्याने सर्व नगरीला वेढा घातला. त्याच्याशी युद्ध करण्यासाठी 16,000 दल घेऊन गजसेन 3 लाख घोडदळ, सूर्यद्युती 3 लाख पायंदळ घेऊन कांतामल असे सर्वजण चालून आले. दोन्ही मधल्या सैन्याने एक अहोरात्र भयंकर युद्ध केले. दुसरा दिवस उजाडल्यावर आपले सैन्य विस्कळीत झालेले गजशयनाला दिसले. तो पावकी अश्वावर स्वार झाला. त्याने तालनाच्या सैन्यावर हल्ला करून त्याचे भस्म केले. ते पाहून तालनाने भाला मारून गजशयनाला मूर्छित केले. राजा बेशुद्ध झालेला पाहून सूर्यदुती पावकी अश्वावर बसून येथे आला. त्याने तालनाला दगड दिले. तेव्हा अल्लाह तेथे आला. त्याने सूर्यदुतीला कैद केले. तेव्हा सूर्यदुतीचा भाऊ कांतामल घोडीवर स्वार होऊन लढू लागला. त्याने देवसिंहाला बेशुद्ध करून कृष्णाशाला निस्तेज केले. यानंतर त्याची सर्व 7 लाख सेना जळून गेली. पण आल्हादाने अमरत्वाने त्यांना परत जिवंत केले. त्याने गजशयनाचे अर्धे सैन्य ठार केले. युद्ध संपवून ते घरी गेले. कृष्णासाची स्थिती पाहून आल्हाद दुःखी झाला. त्याने रणामध्येच मनातल्या मनात दुर्गेश आळवले. देवी म्हणाली, तुझा पुत्र इंदू स्वर्गातून सज्ज होऊन तेथे परत येईल, सर्वांना जिवंत करील. त्याप्रमाणे इंदू वडना वा मृत अश्वावर बसून स्वर्गातून तेथे परतला. त्याच्या अंगातून मेधाप्रमाणे 3 देव बाहेर पडले. त्याने गजशयनाच्या पावकास शांत केले. त्या अग्नीच्या शमनानंतर मृत अश्वाने आपल्या तोंडातून काढलेल्या फेसामुळे मृत सैनिक जिवंत झाले. आल्हादाचे 7 लाख सैन्य जिवंत झालेले पाहून गजशयन त्याची पुत्र चारी बाजूंना पळून गेले. त्यापैकी काही जण सैन्याशी, काही जण ब्रह्मचारी बनले. अशा तऱ्हेने वेषांतर करून त्यांनी प्राण वाचवले. हाती लागलेल्या शत्रू सैनिकांना कैद करून तालन, कृष्णाश वगैरे सर्वजण इंद्र दुर्गावर गेले. त्यांनी बलखाणीकडून त्याची हकीकत ऐकली. शत्रूंच्या कैद्यांना खांबांना बांधून वेतांनी झोडपले. गजमुक्तीने सांगितल्यावरून त्या दयाळू सेनापतीने कैद्यांना सोडून दिले. सर्वजण विवाह मंडपाकडे निघाले. याही वेळेला गजशयनाने त्यांना लोहदुर्गात उत्कृष्ट भोजन दिले. दुर्गाची दारे लावून 1 लक्ष रक्षकांना तेथे ठेवून तो निघून रुद्रपुरास गेला. हे कपट आल्हादास सकाळ होताच समजले. तो रक्षकांना म्हणाला, दारे उघडा, नाहीतर मरायला तयार व्हा. पण त्या रक्षकाच्या सेनापतीने आज्ञा केली, कोणत्याही मार्गाने शत्रूचा निष्पात करा. तेव्हा त्याची तोफांचा भडीमार केला. आल्हादाची एक तुकडी नष्ट होऊन लागली. आपले 10,000 सैनिक नष्ट झालेले पाहून कृष्णा शिंदूल घोड्यावर स्वार झाले. त्यांनी शत्रूचा नायनाट केला. जीव वाचवून पळालेल्या काही सैनिकाने गजसेनला ही खबर दिली. सैन्याच्या नाशामुळे भीतीने ग्रासलेला गजसेनाबरोबर 2 पुत्र भरपूर धन घेऊन आला. नंतर गजबजलेला पुढे करून तो बलखाणी सामोर आला. विधीपूर्वक कन्यादान करून त्याने स्वतःची चूक सुधारली. आल्हादास त्याने 16 उंटावर लादलेले सोने भेट दिली. त्यानंतर तो त्याच्या लोकांना घेऊन परत आला. आल्हादाच्या घरी त्याचे सर्व लोक गेल्यावर राजा परिमलाने मंगलवाद्य वाजवून धनदान दिले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण ब्रह्मानंदाच्या विवाहाचे वर्णन बघूया. हरये नमः, हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.